पनवेल शहरातील तक्का येथे मंगलमूर्ती क्रिकेट संघाच्या वतीने नगरसेवक चषक 2025चे आयोजन करण्यात आले होते। भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 20 चे माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या नावाने या स्पर्धेचे आयोजन 1 फेब्रुवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले होते। रविवारी या क्रिकेट सामन्यांना उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील यांनी भेट दिली। यावेळी माजी नगरसेवक अजय बहिरा, सुरेश बहिरा, प्रमोद बहिरा, प्रशांत पाटील, जीतू कटकर, राजू दवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आज येथे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये इथे क्रीडा सामने हे रंगलेले आहेत आणि खरोखरच अशा प्रकारचे सामने हे या इथे भरून आपल्या सर्व तरुणांना खेळण्यासाठी आणि शारीरिक कसरतीसाठी जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्याबद्दल मी अजय बहिराजी यांचं मी सर्वप्रथम मी हार्दिक अभिनंदन करतो। खरोखर चांगल्या प्रकारची संधी आपण मुलांना उपलब्ध करून दिलेली आहे। नक्कीच दुर्दैव आहे की आपल्याकडे एक चालता या एखाद्या बिल्डिंगची मोठ्या प्रमाणात कामं चालू झालेली आहेत आणि त्यामुळे आपल्याला पूर्ण स्वरूपाचं असे आपल्याला इथे क्रीडा सामने आपल्याला आयोजित करता येत नाही आहेत आणि त्याचबरोबर या एक फार मर्यादित स्वरूपामध्ये मर्यादित संख्येने आपल्याला इथे खेळायला लागत आहे। परंतु पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये यासाठीच आपला प्लॉट नंबर 414 415 या इथे अशा प्रकारचे तिथे एक मोठ्या प्रमाणामध्ये इथे क्रीडांगण उपलब्ध व्हावं अशा प्रकारची मागणी ही अजय बहिराजी यांनी 2 वर्षापूर्वी केली। त्यांच्याकडे आपल्याकडूनच 2-2.5 वर्षापूर्वी अशा प्रकारची मागणी झालेली होती आणि त्यानुसार मग प्लॉट नंबर 414 415 या इथे त्या इथे असलेले समजा आणखी इतर शेतकरी या शेतकऱ्यांवरती अन्याय न होता त्यांना सुद्धा व्यवस्थित पद्धतीने न्याय मिळावा आणि त्याचबरोबर आपल्या तक्क्याच्या सर्वांना सुद्धा या इथे खेळण्याची आपला स्वतःचा या इथे व्यक्तिमत्वाचा विकास करण्याची आपल्याला संधी मिळावी। कारण व्यक्तिमत्व विकास हा अत्यंत महत्त्वाचा आहे। जो घरी बसून फक्त टाळ्या वाजवत असतो तो व्यक्ती आणि या इथे जेव्हा एखादा व्यक्ती खेळायला उतरतो त्यावेळेला तो कशा प्रकारे रन्स बनवायचे आहेत, कशा प्रकारे कोणाला बॉलिंग टाकायला सांगायचे आहे, कशा प्रकारे फिल्डिंग लावायची आहे आणि कशा प्रकारे या इथं धावा ह्या आपल्याला जास्तीत जास्त काढायचे आहेत। ह्याच्यावरती जो व्यक्ती काम करतो विकास व्यक्तिमत्वाचा विकास हा त्या व्यक्तीचाच होत असतो, घरी बसणाऱ्या टाळ्या वाजवणाऱ्या व्यक्तीचा होत नसतो असा माझा दावा आहे। आणि म्हणूनच अशा प्रकारे आपण सध्या क्रीडा सामन्यांमध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। अजयजी आपण केलेली मागणी आपल्याला सुद्धा याच्याबद्दल माहिती आहे। म्हणूनच आपण प्लॉट नंबर 414 415 आपला किंग्ज एटलच्या समोरचा तो 23,000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट म्हणजे अंदाजे जवळपास 6 एकरचा प्लॉट या इथे आपण मोठ्या स्वरूपामध्ये मग तिथे क्रिकेटसाठी क्रीडांगण त्याचबरोबर त्या तिथे बॅडमिंटनसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कोर्ट हा तिथे अस्तित्वात येणार आहे आणि त्याचबरोबरीने इच्छामूर्ती गणेश मंदिराचा जो क्रीडांगण आहे त्या इथे सुद्धा अशा प्रकारच्या फॅसिलिटीज ह्या तेथे सुद्धा उपलब्ध होणार आहेत। तिथे सुद्धा क्रीडांगण उपलब्ध होणार आहे छोट्या स्वरूपामध्ये, तेथे सुद्धा बॅडमिंटनसाठी आणि इतर खेळांसाठी आणखी त्याचबरोबर इंडोर खेळांसाठी सुद्धा तेथे अशा प्रकारच्या संधी ह्या उपलब्ध होणार आहेत। माननीय अजय बहिराजी यांनी जे सातत्याने येथील तरुणांना खेळण्याची आणि त्याचबरोबर या इथे क्रीडा स्पर्धांमध्ये या इथं ऍक्टिव्ह राहण्यासाठी तरुणांना जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि देत असतात त्याबद्दल नक्कीच मी त्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो। पुढील काळामध्ये या इथे जास्तीत जास्त सेवा सुविधा या तक्का गावामध्ये या उपलब्ध होतील आणि त्याचा फायदा हा आपल्या सर्व मुलांना सर्व युवकांना होईल आणि त्याचा ह्या संध्यांचा फायदा या सर्व युवकांना त्यांच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये होईल याचा मला नक्कीच मला विश्वास आहे।